मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून जालन्यातील इंदेवाडी येथे आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। सगळे सोयरे शब्दाची अंमलबजावणी करावी, मराठा आरक्षण संदर्भात कायदा पारित करावा यासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली सराटीत उपोषण सुरू केले। या उपोषणाला पाठिंबा दर्शवत जालना अंबड रोडवरील इंदेवाडी येथे संतप्त महिलांनी आज रस्त्यावर चूल पेटवत रास्ता रोको आंदोलन केले। बैलगाडीसह ट्रॅक्टर घेऊन मराठा समाजाचे बांधव या रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते। यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी रस्त्यावरच चूल पेटवून त्या चुलीवर स्वयंपाक देखील केला। तहसीलदार छाया पवार यांना चुलीवरील भाकर, मिरची आणि निवेदन यावेळी देण्यात आलं। तर यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आंदोलन स्थळावर तैनात करण्यात आला होता। दादा मला सांगा, आज आंदोलन केलं तुम्ही, काय कशा प्रकारचं आंदोलन केलं? आज या इंदेवाडी गावामध्ये सर्व सकल मराठा या इंदेवाडी गावामध्ये रस्त्यावर बसून सनी माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणा समर्थनार्थ म्हणून हे आंदोलन केलेलं आहे। खरं तर मनोज जरांगे पाटील 7 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहे। त्यांच्या नाकातोंडातून जे रक्त निघायला लागलं या मराठा समाजाला ते दाखवलं जाईना म्हणून सर्व सकल मराठा हा भावनेने आणि त्यांच्या प्रेरणेने उठला आणि रस्त्यावरती उभा राहिलेला आहे। खरं तर आमच्या समाजाचे 70 वर्षापासूनचे प्रश्न आहे, ते प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत। आम्ही कित्येक आंदोलन केले, 58 मोर्चे काढले, पण आमच्या कुठल्याही मोर्चाला किंवा आंदोलनाला आतापर्यंत नुसतं गाजर दाखवण्याचं काम प्रत्येक सरकारने केलेलं आहे। म्हणून मनोज जरांगे पाटील आता इथून पुढे जे आदेश देतील तेच आदेश आम्ही पाळणार आहे। आणि जर का आमच्या मनोज जरांगे पाटलाला उपोषणाअंती काही जर झालं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेब आणि अजित पवार तुम्हाला ही जिवंत राहण्याची अधिकार नाही, हे मराठा एक नात्यानं तुम्हाला सांगतो। जर आमचा नेता आमच्यातून गेला तर तुम्हाला हे आम्ही जगू देणार नाही। हेच तुम्हाला या आंदोलना विषयी तुम्हाला एक सांगतो। कशा स्वरूपाचं आंदोलन होत आहे? आज सर्व माता मावल्या या रस्त्यावर बसून सनी भाजी भाकरी करून सनी बैलगाडे सर्व शेतकऱ्यांनी आणून आपल्या म्हशी असेल किंवा लहान लेकरं असतील या रस्त्यावर बसून सनी एक रस्ता रोको आंदोलन केलं आणि तहसीलदार मॅडमला यामार्फत निवेदन दिलं। काय ना दादा? विष्णू घनगाव।